श्री गुरुदेव दत्त. श्री सप्तशती गुरुचरित्र सार प्रारंभ. अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. नमः श्री दत्त गुरुवे हद्वासो धोतिकारवे स्वात्मज्योति प्रकाशाय सुखाय अनर्थ शांते भूतं भव्य भवच्चास्मा जायते न जीवते लियते तद ब्रह्म श्री दत्ताख्य तद्रीश्वरम भक्तिगम्य तत्सैदं चरितं चित्तशुद्धे संक्षेपेण स्फुटं वाक्ते वासुदेव सरस्वती ग्रंथी वासुदेव निमित्त करता करविता दत्त तत्पदे ठेवून चित्त चरितैकोत्संतो हे मानवी जे वाचती किंवा भक्तीने ऐकते त्याची भवाब्दी तर ते उद्धरती निदकुळा मानवाचा गोचर तो स्वच्छंदेव गोचर कलियुगी अतिश्वर नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र ऐकून नामधारक ब्राह्मण गाणगापूर दर्शन घ्यावे म्हणून प्रार्थना. प्राणी उष्माने तापून इच्छा आहे जीवन तसा ते तापे तापून ये लक्षण निज जीवन जो उर्ध्व खाली भरला तर बाहेर साचला नामधारक म्हणे त्याला दत्ता मला भेट दे तुझी मूर्ती म्हणत ब्रह्म त्रिमूर्ती तू गुरु परम कलियुगी मंगलताम भक्त काम पूरक विशाल तव सत्कीर्ती परिसोनी केली विनंती तव कर्णावरी न येती वाटे खंती सर्वज्ञ जरी मज तू ने नसे तरी सर्वज्ञ की होती किंवा माते उपेक्षित साजे की मी अदप पाहता जाईन जरी देसी उपेक्षण ते सेवा इच्छिते तव मनोथे ने होती की दाता सेवा शान ठेवून मेघापरी दे जीवन पूर्वी देवी दिले दान विभीषण ध्रुवाधिका की मुख पसरिता बाळापाशी मागे माता जरी बाळा मारेला तया माता टाकून न देखे तुझी मम माता पिता तुझी एक कुळ देवता भिन्न भाव येथे नसता कोण दाता मज तुझा नरेश्वर सेवक वंश रक्षण धरता आशा तू अस्मत् पूर्वजेशा सर्वेशा उपेक्ष मी इतम भूत सर्व कथित आहे नये द्रव जेने पाशाना ये द्रव तू निर्धव होती कैसा अशी प्रार्थना करून हो मूर्छित हे जाणून दत्त चित्ती प्रगटून आश्वासन दे स्वप्ने. येथे श्रीमद परमहंस वाजिकानंद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरु चारित्र सार चरितानुसंधान प्रथमोध्याय. अध्याय दुसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ते पाहून येरू कुठे त्या पुढे सिद्ध भेटे त्या पुसे कोण तू कुठे जासे वाटे माय बाप सिद्धराम बोले वाचे त्रिमूर्ती गुरु आमचे न देखती भक्त ज्यांचे ताप दैन्याचे पसारे ऐसे व्यक्त ऐकून नामधारक बोले दिन मी त्यांचा भक्त असून काल उठून देई मला विश्वयंत्र चालक दत्त तेथे अस्थिर चित्त हे जाणून बोले व्यक्त सिद्ध मुक्त संगत तू स्वच्छंदे भागसी व्यर्थ देवा दोष देसी कोपे ताईत्रासी स्वभक्तासी राखी गुरु एकदा तो कोपे जरी न राखती हर हरी ये रूपसे कोणे परी वदत होरू गुरुची म्हणे सिद्ध कलिव्रत ब्रह्मा सांगे हे चरित्र गोदावरी तीर स्थित वेद धर्म शर्मा गुरु तो स्वीय पातकांत करावया एकाशित तया दीपक सेवित स्वय कष्टासे साहुनिया स्वास्थ मुख्य सेवा करी गुरु शिवे शिव्या देई मारी न धरी ते अंतरिक्षालन करी मळमूत्र अंध पंगु गलत पृष्टी गुरु झाला महाकष्टी शिष्यागांची सेवेसाठी तरी करी सेवा शिष्य अपर्णा प्रती हो प्रसन्न शिष्या देई वरदान नाही गुरुवाज्ञा म्हणून फिरवून धाडी शर्मा त्यांचा निश्चय जाणून वरदे विष्णू येऊन शिष्य बोले सर्वदान देई बोलणं तुझ गुरु माझा निश्चय त्यांचा ओळखून विष्णू भुक्ती मुक्तिदान दे गुरु हो प्रसन्न गुरु ही हो प्रसन्न काय निमतया शिष्या हो अस्तंगत माया गुरु प्रसन्न हो जाय भज सोडणी संशया घरील तया त्रिमूर्ती हा. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र दीपक आख्यान तृतीयोध्याय. अध्याय तिसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ऐसे वेद धर्माख्यान नामधारक ऐकून पुसे कहा देव सुना अवतरुणी येथे का गे दश अवतार हे सिद्ध म्हणे ऐकतोय अंबरीशा करता हे नटन आहे नारायण दुर्वास ऋषी द्वादशीस आला अंबरीशापाशी लावी विडंब कर्मासी हो मानिसे खिन्न खूप टळे वेळा हे जाणून राधा करी जलपान गर्भवास जा म्हणून दे कोपून ऋषी श्राप तेव्हा दयाळू येऊन स्वय शाप स्वीकारून अवतरे नारायण जो असून सर्वव्यापी. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र अंबरीशोपाख्यान तृतीयोध्याय. अध्याय चौथा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. बहुवित सिद्धा पुसे द्विज त्रिकोण सांगमद त्रिशिके विहोत्रित स्थित बुध एक म्हणे जाण त्रि ब्रह्मपुत्र अनुसया तत्कलत्र दंपती पवित्र त्याचा पुत्र दत्तात्रय निर्बाध अनुसयेचे व्रत पाहून तेसाचे मन भ्याले सर्वसुरांचे अबुधाचे पिजे हे की
ते निश्चय धैर्य देव त्रिमूर्तीपाशी केतीदा व आश्वासन त्या ते देव भिक्षुभाव स्वीकारिते. ते ऊर्ध्वलोक सोडून भिक्षुकसे होऊ नये तिघे आले अत्रे सदने जाता राणी मुनिवर्य. त्या किम प्रयोजन इसे अनुसया पुसतसे नग्न भिक्षा देतू ऐसे याची तसे देवत्रय. जरी श्रुती तोडी तिथे तरी सती वधे त्याती तशी मी तुम्हा देते स्वस्थ चित्ते भिक्षा करा स्वरताच्या सामर्थ्य ती अत्रिपदा चिंते चित्ते अतिथी बाळ कल्पुणी ती सती नग्न होती झाली. सुदुस्तर ज्यांची माया सहसा बाल ते पाहून अनुसूया विस्मया पावली ती. श्वास मुखे घे बाला तवस्ताना पाना आला पाजी एका एका बाला जीवी मला पातिव्रते. त्यांची शांत झाली म्हणे पतिव्रता स्तनपाने पाळण्यात घालून गाणे ती प्रीतीने घाई साधवी. ती सुखाने गाता म्हणे तेव्हा आला वनातून ज्ञाने त्रिमूर्ती जाणून हस्तवून तो शिवी त्याला. त्यांचे गुज ते जाणून राहिले सुतवून निज रूपे स्वस्थाने जाते तिने दिव हर्षे. सगुणत्व आले त्यांची अत्रिनामे योजसाची चंद्र दत्त दुर्वासाची ब्रह्म विष्णू महेश्वर. चंद्र प्रणाम करून चंद्रलोक गेला मुनी दुर्वासा फिरे भुवनी स्वसदनी राहे दत्त. तो निवृत्ती मार्ग दावी भक्तांचे काम पूर्वी स्मर्तुगामी पुन्हा भुवे अवतरे श्रीपादाख्य. इथे श्रीमद परमहंस वज्रधमाधवानंद सरस्वती विरचित सप्तशती गुरुचरित्र अनुसार प्रख्यान चतुर्थोध्याय. अध्याय 5. ओम श्री गणेशाय नमो ओम श्री सद्गुरुवे नमो ओम श्री दत्तात्रय नमः. ये श्राद्धाई विप्रागरी उत्तर देशी भिक्षा करे श्राद्धापूर्वी देणारे दान करे श्राद्धानाचे. दत्त विप्रसेचा भाव पाहून सुत स्वयमेव झाला श्रीपादराव गृहभाव स्वीकारेना. विशेष विद्या भिन्न झाला तात आरंभी विवाहाला पुत्र म्हणे योगशेला हरी बरी. आपला सर्व माता निश्चय हा ते ऐकून खिन्न त्या दाऊन त्रिमूर्ती रूप आश्वासून बंधू दोन पंगवंद जे करी प्रभू त्यावर डोळा चालू लागला पांगळा पाहू लागला आंधळा. अतर्कलेला श्रीपादाची आशीर्वाद देत काशीपुरात जाऊन या भद्रया क्षमा पाहून या श्रीपाद ये गोकर्णाचे. विमला कीर्ते एस श्री दत्तात्रय एव सह कलौ श्री पाद रूपेण जेती श्रेष्ठ कामधुक. इथे श्रीपाद परमहंस वज्रधमाधवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र श्रीपाद अवतार कथनम नाम 5मोऽध्याय. अध्याय 6. ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रयाय नमः. कथा अशी परिसून नामधारक करी प्रश्न सर्व क्षेत्र तेजून गोकर्ण क्षेत्री कहा. शैव दर्वे रावण माता कैलासाची धरुणी चिंता मृण्मय लिंग पूजिता ये श्रीमंता सुता खेद. तो आश्चर्य मानून म्हणे कैलास आणून देतो देही माती तजून असे म्हणून चालला. बळे मुळासह कैलासा उचलिता हाले सहसा घेऊन गौरी मध्ये गिरीशा प्रळय कसा हा भारी. ते कैलासा चेपियर खाली रगडे निशाचर मरोण मुख हो करे स्तोत्र तेने प्रसन्न हो. तो धन्यानं मला त्राता तुझी माझा प्राणदाता त्या तू राखे आता असं म्हणता सोडे शंभू. त्वा मनमान न करता शिव सोडविले आता असे म्हणून तो गीता गाता झाला सप्तस्वरे. गाई सम्यक राग रागिनी निज शिर छेदून त्याचा विना करून काल साधुनी प्रेमाने. शिव त्याच्या गाण्याशी बुलोनिये त्यापाशी आत्मलिंग देऊन त्यासी म्हणे होती तुझी शंभू. ये हाता अमरता 3 वर्षे हे पूजिता लंका कैलासाची ताता होईल आता निसंशय. अवनिवरी मध्ये जरी ठेविता न ये करी येणे परी नाही पुरी काय करीसी कैलासा. शिवा करुणी नमन पुरा जाई रावण त्वरे नारद जाऊन करी कथन सर्व इंद्रा. अधर्मात्या जाऊन इंद्र ब्रह्मा दे सांगून तोही विष्णू ते कथन ये घेऊन शिवा प्रती. त्या अनुचित कर्मे हर पश्चाताप म्हणे विसर पडला झाला पाव प्रभर केला अक्रूर येथून ह्या. देव बंधित पडले विष्णू म्हणे तुझ कळले तरी काय कसे केले जड ठेले पुढे मज. जो आधी मारी जीव तया केला चिरंजीव वरदान सांगे शिव म्हणे उपाय करी तू. ऐसी निगुती ऐकून नारदादे पाठवून विष्णू करावया विघ्न धाडी विघ्न नायक ते. मुनी मनो वेगे त्या गाठुनी लोटी काळवाया धाडी संध्या करावया गण राया आला. त्या मानूने ब्रह्मचारी तोन घेता त्याचे करी रावण दे लिंग तरी अवधारे म्हणे बटू. स्वपोष्य मी अतिदिन 3 वार बोलाविन जड होता खाली ठेवीन दोष न मग मला. स्वर्गोलोकी स्वरूप आता बोलावे त्या अर्घ्य देतात 3 वेळ तो नाही तो स्थापित झाला लिंग. त्याने ते केले ते स्थापन रावण न हाले म्हणून महाबळी हो गोकर्ण क्षेत्रदान भू कैलास. इथे श्रीमद परमहंस वज्रधमाधवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठानम नाम 6. अध्याय 7. ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रय नमः. होता नरपती एक मित्र सह तत्सेवक श्राद्धी नृमांस देठक वसिष्ठा
दीपक ऋषीसी ऋषी ऋषे देई शाप ब्रह्म राक्षस हो भूप विप्रा मारित स्त्री शाप दे श्री परकमरसी तो भूप 12 साला झाला प्रागवत हो विमल सांगे राणीसी सकल शाप बोल ब्राह्मणीचा दुःखे मरू इच्छिराणी राजा तिला सावरवणी केले पाप सांगून तारा म्हणून प्रार्थी विप्रा मनसेक वचन सेक असा नव्हे हा सेवक हे जाणून द्विज लोक सागे सम्यक तीर्थयात्रा ब्रह्महत्या जाय ती मग भूपा वाटे भीती मिथिलापुरी महामती सांगे होते गौतम खंती गौतमाते मुनी ते आश्वासून सांगे क्षेत्र गोकर्ण तेथे दोष निवारण तू पावन होतील बा ऐक तोडेचे आख्यान म्या देखील ते सांगून शिवदूत येती धावून चांडळी मरता ऐक हर्ष पाहता होत आहे म्या पुस्तक करून द्या ते सांगते माते राय प्रजाय प्राग जन्मी हे ही बाल विधवा झाली जार कर्मी रमली स्वजनांनी सोडली व्यक्त झाली वैश्य कांता असभ्य संगे दुष्ट जार कर्मे झाली भ्रष्ट मध्यमांसे झाली पुष्ट नेणे कष्ट पुढील ती मत्ता ते मेष म्हणून गोवत्सा खाई मारून दुजे दिन शिर पाहून शिव म्हणून छप्पिते अशी नांदते ते मेलील शिव गोवदे हो चांडाळी अविचारे हो आंधळी व्रणे झाली जार कर्मे अशी तोकपणे झाली माय पापे रक्षेली लवकर तेही मेली पोरी झाली निराश्रमा ती जन संयोगेशी आली गोकर्ण क्षेत्रासी वस्त्रहीन उपवासी व्रत दिवशी मागे अण्णा ती याचा वया कर पुढे करी कोणी नरक करी टाकी बिल्वपत्र टाकी दूर हुंगवणे ते पडे दिष्टे लिंगावर तेने तुष्टे गौरीवर करीला भवपाळ धाडी शीघ्राम्मा येते पुनर्जन्मेला ही मनोनिया नेली त्याही गौतम म्हणे तुही नृपा पाही गोकर्णाते नृप चमत्कार मान जाताची हो पावन तेथे साक्षात शिवजान म्हणून ये श्रीपाद इथे श्रीमद परमहंसवाजिकानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण क्षेत्र वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरुदेव दत्त ए श्रीनिवास ए श्रीनिवास श्रीनिवास ए श्रीनिवास बदला दे चल चाह कर भेज रखू मैं एक को होयो कई करो देख तो कई होयो कि नहीं होयो दे तो कई करे ओके बंद करवाना ऊपर से दरवाजा